ज्यावेळेला आपण गुंतवणुकांबद्दल बोलतो त्याला गुंतवणूक हा पैसे कमवण्याचा मार्गच नाहीये, हे पैसे निर्माण करण्याचा माध्यम आहे. पण ज्या वेळेला आपण गुंतवणुकांबद्दल चर्चा करायला घेतोय त्याला लक्षात घ्या, गुंतवणुकांचं हे जे विश्व आहे हे क्रियमाण कर्माचं विश्वच नाही. सो त्यामुळे SIP आणि SWP या दोन्ही एकमेकांच्या बरोबर विरुद्ध संकल्पना आहेत. ह्या नीट समजून घेणं गरजेचं आहे. अनेक जण आपल्याकडच्या असलेल्या पूर्ण पोर्टफोलिओचा आकार बघून त्यावरचा SWP चं प्लॅनिंग करायला घेतात. ही देखील अतिशय महत्त्वाची चूक करू शकते. लक्षात घेणं गरजेचं आहे, हे क्रियमाण कर्म नाही. क्रियमाण कर्म हवं असेल तर FD वर्ष उजाडलं 60% फिक्स, मग ते 60%च्या वर पण नाही जाणार, खाली पण नाही जाणार. आणि कर्ज हे समृद्धांच्या हातामधलं टूल आहे. आपल्या येत्या काळामध्ये हे काही गरिबांचं टूल आहे हा आपला गैरसमज आहे. नमस्कार. म्युच्युअल फंड, गुंतवणुका याबद्दल बरीच चर्चा होत असते, पण सध्या भरपूर मोठ्या प्रमाणात SWP ही संकल्पना प्रचलित व्हायला लागली आहे. कारण की आता प्रत्येकालाच दर महिन्याला एक सुरळीत उत्पन्न हवं असतं आणि ही संकल्पना सगळ्यांना भुरळ घालत असते. त्यामुळे म्हटलं आपण यावरतीच एक स्पेसिफिक प्रोग्राम आखूया, जेणेकरून त्या रिलेटेड ज्या काही शंका असतील तुमच्या त्या सगळ्याचं निरसन केल्याशिवाय मी काही इकडनं जाणार नाहीये. सो डोंट वरी. एक साधारण तासभर मी SWP बद्दल काय काय म्हणजे ही संकल्पना काय आहे, कशा प्रकारे वापरता येते, त्यातलं टॅक्सेशन काय आहे, या काही मूलभूत संकल्पना आहेत या मी मांडण्याचा प्रयत्न करतो. आणि त्यानंतर तुम्हाला जे काही त्याबाबत प्रश्न असतील तर त्यावरती देखील आपण एक 15-20 मिनिटं पुढे चर्चा करूया. अशा प्रकारे एक 1.5 तासापर्यंत आपण चर्चा या सत्रामध्ये करू. सो ज्यावेळी आपण SWP किंवा गुंतवणुका या सगळ्या विषयावर चर्चा करतो त्यावेळेला नेहमी म्हणजे माझ्या इंट्रोडक्शनमध्ये देखील सांगितलं की बिहेवियरल फायनान्स किंवा अर्थमानसशास्त्र यामधली सगळ्यात महत्त्वाची एक संकल्पना मानली जाते ती म्हणजे डिलेड ग्रॅटिफिकेशन. यावरती अमेरिकेमध्ये भरपूर संशोधन झालं आणि ही संकल्पना सगळेजण मांडत असतात की मार्शमेलो टेस्ट. आपण ऐकलं असेल बऱ्याच जणांनी की मार्शमेलो टेस्ट म्हणजे काय, तर 1950च्या दशकामध्ये अमेरिकन युनिव्हर्सिटीमध्ये हा प्रयोग झाला की ज्यामध्ये अगदी 5 वर्षाच्या मुलांना एक मार्शमेलो म्हणजे गोड टॉफी किंवा एखादं चॉकलेट सारखी गोष्ट त्यांच्या समोर ठेवली गेली आणि एक्सपेरिमेंटर्सनी सांगितलं की हवी तर तुम्ही आत्ता लगेच खाऊ शकता, किंवा जर मी बाहेर जातोय आता या खोलीच्या आणि मी जेव्हा परत येईन तोपर्यंत जर तुम्ही ही टॉफी खाल्ली नाहीत, हे मार्शमेलो खाल्लं नाहीत, तर तुम्हाला अजून एक मार्शमेलो मिळेल. सो तुम्हाला 2 मिळतील. काही जणांनी विचार केला काय भरोसा येईल नाही येईल, आता परत दिसते समोर गोड गोड मार्शमेलो. काही जणांनी लगेच खाऊन घेतली, पण काही मुलांनी मात्र प्रतीक्षा केली आणि नंतर काही अवधींनी परत तो एक्सपेरिमेंटर आला आणि त्यांनी दुसरं मार्शमेलो दिलं आणि दोन्ही जणांचा डेटा मोजला गेला की ज्यांनी एक मार्शमेलो बघितल्या खाऊन टाकलं होतं, ज्यांनी वाट बघितली नाही अशा मुलांचा डेटा आणि ज्यांनी प्रतीक्षा केली आणि ज्यांना 2 मार्शमेलो मिळाले अशा मुलांचा डेटा घेऊन पुढची 50 वर्षाचं त्यांचं आयुष्य हे ट्रॅक केलं गेलं आणि त्यांचे रिझल्ट्स होते ते खूपच सरप्राइझिंग होते की ज्यांनी दुसऱ्या मार्शमेलोची प्रतीक्षा केली होती ते करिअरमध्ये खूप सक्सेसफुल होते, गुंतवणुकांबद्दल त्यांचं फार चांगलं सगळं छान, चांगले इन्व्हेस्टर देखील झाले, मॅरिटल लाईफ देखील त्यांचं चांगलं होतं. वेअर ॲज ज्यांनी ती प्रतीक्षा केली नाही यांच्या बाबत या सगळ्या गोष्टी उलट होत्या. त्यांचं डिवोर्सेसचं प्रमाण जास्त होतं, त्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आणि कर्जाचा ससेमिरा त्यांच्या मागे सतत लागलेला होता, अर्थनियोजन अतिशय साधारण होतं. सो हा डेटा पुढे चालत आला. आता तुम्ही सगळे म्हणाल की आम्हाला हे का सांगितलं जातं, आम्ही तर गुंतवणुका वगैरे करणारी मंडळी आहोत, आम्ही काय ते एक मार्शमेलो दिसले लगेच गटकवणारी मंडळी तर नाहीच. सो
मार्शमेलो टेस्ट मधली SWP बाबत सांगण्याचा मूळ मुद्दा पुढे आहे की ज्यांनी कोणी आता 15-20 वर्ष, आपल्याकडे कोणी आहे असं ज्यांनी 15 वर्षापेक्षा जास्त काळ गुंतवणुका करतंय? व्हेरी गुड. मग ह्या अशा मंडळींना जास्त प्रमाणात पटेल की गुंतवणुकांबाबत होतं काय, ज्या वेळेला दुसरा मार्शमेलो टेबलवरती ठेवून गेला एक्सपेरिमेंटर, त्याला एक्सपेरिमेंटर परत सांगतो की मी परत बाहेर जातोय आणि जर मी येईपर्यंत थांबलात तर तुम्हाला अजून 2 मार्शमेलो मिळतील, सो दुप्पट मार्शमेलो मिळतील. काही जण थांबतात, त्यांना 4 मार्शमेलो मिळतात. परत एक्सपेरिमेंट येऊन सांगतो की जर आता थांबलात तर तुम्हाला अजून 4 मार्शमेलो मिळतील. एक्सपेरिमेंटरचा येण्याचा वेळ जो आहे तो मात्र बदलत जातो. कधी तो 10 मिनिटाच्या प्रतीक्षेत येत होता, तर कधी 2 तासानंतर येत होता, तर कधी दुसऱ्या मिनिटालाच येत होता. पण हे मार्शमेलोचं गणित दुप्पट 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 होत बरेच मार्शमेलो होत जातात. पण आपण काही मार्शमेलो एकही तोंडात टाकत नाही. आणि आपली परिस्थिती या बाजूला दाखवलेल्या माणसासारखी होते की ज्या वेळेला तो पोर्टफोलिओचा आकडा बघणं यामध्येच आपलं मनोरंजन व्हायला लागतं. सो या दोघांच्याही मध्येला एक कोणता तरी मार्ग जर काढायचा असेल की बाबा रे आता माझ्याकडे 16 मार्शमेलो झाले, आता किमान मी एक मार्शमेलो खायला तरी घेतो की तुला करायचेत ना दुप्पट, तू परत आल्यापर्यंत मी थांबतो, मी त्याच्यातला 1 मार्शमेलो काढून घेतो, या 15चे तू 30 कर, कधी ये आता आरामात. हे जर गणित आपण वापरणार असू तर आपल्याला SWP ही संकल्पना नीट कळणार आहे. सो ज्या वेळेला गुंतवणुकांबद्दल चर्चा होते किंवा या सगळ्याबद्दल, बेसिकली माइंडसेटच खूप वेगळा आवश्यक असतो. म्हणजे काय होतं, आपण बरेच जण व्यवसायातनं आलेले असतो किंवा नोकरी करताना आलेलो असतो. आपल्याला सवय काय असते, पैसे कमावण्याची. ज्याला आपण काम करतो, एखादं प्रोडक्ट विकतो आणि त्यातनं नफा मिळतो, हे आपण काय करत असतो, पैसे कमवत असतो. मी महिनाभर नोकरी केली आणि पगार मिळाला, हा पैसा कमवण्याचा मार्ग आहे. पण मित्रांनो, ज्यावेळेला आपण गुंतवणुकांबद्दल बोलतो त्याला गुंतवणूक हा पैसे कमवण्याचा मार्गच नाहीये, हे पैसे निर्माण करण्याचा माध्यम आहे. सो त्यामुळे जर आपला पैसे कमवण्याचा जो माइंडसेट आहे त्या सेम माइंडसेटनी जर आपण गुंतवणुकांकडे पाहायला लागलो तर मुळात आपल्या माइंडसेट मधलीच गडबड आपल्याला गुंतवणूक विश्वामध्ये यशस्वी होऊ देत नाही. ते कसं, तर या उदाहरणामध्ये मांडायचा प्रयत्न केलाय की तुम्ही बघा, ज्या वेळेला ह्युमन सिव्हिलायझेशन होत होतं त्याला माणूस कंदमुळा गोळा कर, शिकारी कर अशा प्रकारे आपली उपजीविका करत होता. हे शिकार कमावणं आहे, हे अन्न कमावणं होतं. पण त्यामध्ये साहजिकच त्याला काही वर्षांनंतर, काही पिढ्या गेल्यानंतर जाणवायला लागलं की रिस्क आहे, शिकार करायला जाताना माझी शिकार होऊ देखील शकते. सो मला दरवेळेला हे असं शिकार करणं आणि हे असं रिस्की आयुष्य नको. म्हणून माणसांनी काय केलं, अपग्रेड केलं. म्हणजे आपण कसं म्हणतो ॲप आता अपडेट झालं, सो तसं माणसाचं ॲप अपडेट झालं आणि शिकार करणारा माणूस पशुपालन करायला लागला. सो आता त्याला जायची गरज नव्हती शिकार करायला, त्याला लक्षात आलं प्राणीच प्रजनन करतात, सो आपण प्राण्यांनाच पाळूया. पण हा शिकार टू पशुपालन हा जो चेंज आहे, हा चेंज असा तात्काळ होईल का, ज्याला लगेच शिकार केल्या केल्या त्या क्षणी भक्ष्य मिळणार होतं. कंदमुळं शोधता शोधता लगेच कंद मोठा एखादा मिळाला, पोट भरून गेलं, हे होणार होतं. त्याला शेती म्हणजे मशागत करा जमिनीची, बी रोवा, 4-5 महिन्याची प्रतीक्षा नंतर कुठे पीक येणार आहे. तसंच पशुपालनामध्ये पण काही महिने, काही वर्षाच्या प्रतीक्षेनंतर ते प्रजनन होऊन अनेक पशु होणार आहेत.
सो हा जो फरक आहे हाच पैसे कमावणं आणि पैसे निर्माण करणं यामधला माइंडसेट मधला देखील फरक आहे. उदाहरणार्थ एखाद्याला स्टील कंपनी सुरू करायची असेल तर त्यांनी उद्या स्टील कंपनी सुरू केल्या केल्या एक आठवड्याभरात स्टीलची सळई बाहेर येईल का? 5-7 वर्ष जातील तो स्टील प्लांट सेट करायला आणि त्यानंतर एक सळई नाही येणार. ट्रकच्या ट्रक लावावे लागतील आपल्याला सळया स्टीलच्या नेण्यासाठी. सो भगवद्गीतेमध्ये कर्मसिद्धांत सांगितलेला आहे. सो गुंतवणुकीमध्ये देखील आपल्याला समजून घेणं अतिशय महत्वाचं आहे. कर्मफळाचे 3 प्रकार आहेत. एक क्रियमाण कर्म, संचित कर्म आणि प्रारब्ध. बरोबर. सो क्रियमाण कर्म म्हणजे काय? मी दिवसभर काम केलं, संध्याकाळी मजुरी घेतली आणि घरी गेलो. क्रियमाण कर्म. मला तहान लागली, मी पटकन एक घोट पाणी प्यायलो, माझी तहान भागली, मला फळ तात्काळ मिळालं. पाणी पिण्याचं कर्माचं फळ तात्काळ मिळालं. ज्या वेळा कर्माचं फळ तात्काळ मिळतं त्यावेळेला ते क्रियमाण कर्म आहे. काय आपण नोकरी व्यवसाय या सगळ्या अवस्थेत असताना पैसे कमावण्याच्या अवस्थेत असतो. पैसे कमावण्याच्या अवस्थेत असताना आपल्याला क्रियमाण कर्म नीट कळतं. सो आपण क्रियमाण कर्मानी सगळं आयुष्य जगत असतो. पण ज्या वेळेला आपण गुंतवणुकांबद्दल चर्चा करायला घेतोय त्याला लक्षात घ्या, गुंतवणुकांचं हे जे विश्व आहे हे क्रियमाण कर्माचं विश्वच नाही. त्याला तुम्ही जितकं क्रियमाण दृष्टीने करायला घ्याल तेवढं तुमची चिडचिड होईल, त्रास होईल, त्रागा होईल आणि तुम्ही गुंतवणूक क्षेत्रातनं बाहेर पडाल. तुम्ही यशस्वी या विषयात व्हायचं असेल तर तुम्हाला कर्माचा पुढचा जो प्रकार आहे तो समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. तो म्हणजे संचित कर्म. तर संचित कर्म म्हणजे काय? तर मी कर्म करतोय पण मला काही फळ मिळतच नाही. काही काळ जातो, काही महिने जातात, मे बी काही वर्ष जातात, तरी सुद्धा माझ्या वाट्याला फळ येत नाही. तरी मी आपला कर्म करत राहतोय. आणि म्हणून भगवान श्रीकृष्ण काय म्हणतात? तुम्ही कर्म करत राहा, फळाची चिंता करणं हे तुमचं काम नाही. पण माणसाचं काय होतं, आपण फळाची चिंता करण्यामध्येच आपली सगळी एनर्जी वापरतो आणि त्यामुळे कर्माची क्वालिटी देखील खराब होते. साहजिकच फळाची क्वालिटी देखील खराब होऊन जाते. सो संचित कर्म हे आंब्याच्या झाडासारखं आहे की आंब्याचं झाड लावलं की काही वर्षांनंतरच त्याला आंबे लागणार आहेत. ती भात शेती नाही आहे की 3-4 महिन्यामध्ये भाताच्या लोंब्या लगडल्या. इथे काही वर्ष जावी लागतात. सिमिलरली ज्या वेळेला आपण गुंतवणुकांबद्दल चर्चा करतोय त्यावेळेला देखील हे संचित कर्म आहे. आपल्याला काही वर्ष त्यात देणं हे भाग आहे, त्याशिवाय आपल्याला हे शक्य नाही आहे. सो लक्षात घ्या, हा मुळात पैसे कमावणं वर्सेस पैसे निर्माण करण्यातला जो माइंडसेट आहे, हा माइंडसेट आपल्याला जितका क्लिअर असेल तितक्या आपल्या गुंतवणुका स्टेबल असतील. आणि जर गुंतवणुका स्टेबल असतील तरच त्याचा पुढे जाऊन आपण SWP म्हणून वापर देखील नीट करू शकतो. सो बरेच जण म्हणत असतात किंवा आजकाल व्हिडिओज खूप यूट्यूब, इंस्टाग्राम यावरती हे करून SIP और SW साथ में करो या SIP करो या SWP करो. मग बरेच प्रश्न लोक येऊन विचारतात, मग मी काय करू? SIP करणं चांगलं आहे की SWP करणं चांगलं आहे? मुळात SIP ही संकल्पना काय आहे आणि SWP ही संकल्पना काय आहे, तर या दोन्ही गोष्टी एकमेकांच्या विरुद्ध आहेत. एक गुंतवणूक करण्याचं माध्यम आहे तर एक गुंतवणुकांमधनं पैसे काढून घेण्याचं माध्यम आहे. सो त्यामुळे SIP आणि SWP या दोन्ही एकमेकांच्या बरोबर विरुद्ध संकल्पना आहेत. ह्या नीट समजून घेणं गरजेचं आहे. आणि SIP ही गुंतवणूक करत करत काही वर्ष संचय झाला, संचित कर्माचं फळ म्हणजे SWP ठरू शकते की मला
काही वर्ष, से फॉर एक्झाम्पल पुढची 15-20 वर्ष मी SIPs करतोय, माझ्याकडे एक 2-2.5 कोटीचा पोर्टफोलिओ तयार झाला. आता त्या 2-2.5 कोटी मधला पोर्टफोलिओ पैकी 1 कोटीचा पोर्टफोलिओ मी SWP साठी बाजूला काढतो आणि त्यातनं 50,000 रुपयाची SWP सुरू करतो. सो हे संचित कर्माचं फळ आहे आणि हा संचित कर्म करण्याचं माध्यम आहे SIP. स्पष्ट आहे इथपर्यंत? सो SWP समजून घेण्यासाठी ही संकल्पना समजणं आपल्याला अतिशय गरजेचं आहे. की बघा, आपल्याला लहानपणी 9वी-10वीच्या पुस्तकामध्ये गणित असायची की टाकीचा भरण्याचा वेग आणि रिकामा होण्याचा वेग. हीच संकल्पना आपल्याला SWP बाबत समजून घेताना देखील अतिशय महत्वाची आहे. आता ही संकल्पना काय आहे बरं? तर माझी टाकी 14 ते 15% वेगाने भरली जातीये आणि जर माझी टाकी 6% दर वर्षाला रिकामी होत असेल तर 15 - 6 म्हणजे 9% माझी टाकीची पातळी देखील हळूहळू वाढत जाणार आहे. लक्षात येतंय? आपण आधी काय करत होतो, जर गुंतवणुका करतोय आपण, तर आपली 14 ते 15% टाकीची पातळीच फक्त वाढतीये. हा खालचा जो कॉक आहे हा चालूच नाही, हा बंद आहे. तर किती वेगाने वाढेल? 14 ते 15% वाढेल. आणि जर आपण तो देखील सुरू केला तर 8 ते 9% आपला जो कॉर्पस आहे तो देखील वाढत राहील आणि आपल्याला दर महिन्याला खर्चायला पैसे देखील मिळत राहतील. सो ही SWP ची बेसिक रचना आहे. ज्या वेळेला आपण हा नियम व्हायलेट करू, आपण ज्या वेळेला फ्लो मोठा करू, टाकीचा भरण्याचा वेग मंदावलेला आहे आणि टाकी रिकामी करण्याचा वेग वाढलेला आहे, त्याला साहजिकच टाकीमधलं पाणी कमी कमी होईल, पातळी कमी कमी होत जाईल. म्हणून एक गोष्ट आपण इथे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे की SWP करताना आपल्याला आपण किती रकमेची SWP करतोय आणि कधी करतोय. ही SWP आपण कधी करतोय, कोणत्या उद्दिष्टाने करतोय, हे समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. अनेक जण आपल्याकडच्या असलेल्या पूर्ण पोर्टफोलिओचा आकार बघून त्यावरचा SWPचं प्लॅनिंग करायला घेतात. ही देखील अतिशय महत्वाची चूक ठरू शकते. कारण का तर माझ्याकडे असलेले टोटल व्हॅल्युएशनचे पैसे किंवा माझ्या टोटल इन्व्हेस्टमेंट्स या फक्त काय दर महिन्याला मला पैसे मिळावे याच गरजेसाठी नसतात. काही प्रमाणात मला मेडिकल इमर्जन्सी साठी पैसे ठेवायचे आहेत. आता अनेक जण म्हणतात की त्यासाठी तर माझ्याकडे मेडिक्लेम आहे. मान्य आहे, पण मेडिक्लेम मध्ये देखील अनेक गोष्टी क्लिअर होत नाहीत. मे बी 2 गुडघ्याची ऑपरेशन आली एकत्र, तर ते आयत्या वेळेला म्हणत असतील एकच गुडघ्याचा पास करू, तर दुसऱ्या गुडघ्यासाठी आपल्याला कुठून तरी पैसे काढावे लागणारच आहेत. आपल्याकडे अजून काही उद्दिष्ट बाकी असतील, मे बी मुलांची लग्न किंवा काही दर वर्षाला आपल्याला फिरायला बाहेर जायचं असेल, दर 3-4 वर्षानंतर आपण घराचं रिनोव्हेशन करतो, त्यामध्ये 8-10 लाख रुपयाचा खर्च करत असू. बघा, प्रत्येकाचं आयुष्य वेगळं आहे. त्या प्रत्येकाच्या वेगवेगळ्या आयुष्याच्या उद्दिष्टांप्रमाणे आपल्या गुंतवणुकीच्या पोर्टफोलिओचे आपण वेगवेगळे भाग करणं अतिशय गरजेचं आहे. आणि हे जर भाग आपण केलेले असतील तर आपल्याला लक्षात येईल की दर महिन्याला SWP म्हणून वापरण्यायोग्य माझ्या पोर्टफोलिओमध्ये किती शिल्लक आहे आणि किती रकमेवरती मी SWP घेणं हे योग्य आहे. अन्यथा पूर्णच्या पूर्ण पोर्टफोलिओवरती SWP म्हणून वापर लागले तर पूर्ण पैसे ह्याच्यातनच पैसे काढत राहणे हे थोडंसं राक्षसी नियोजन होईल. त्यातनं बऱ्याच गोष्टी जम्बलिंग होतात आणि मग काय होतं, आपण बॅक ऑफ द माइंड त्या पैशाचा सगळं कॅल्क्युलेशन करतो. आपल्याला लक्षात येतं कुठेतरी, म्हणजे एखादं कूस पायात शिरलंय तर कसं इरिटेट होत राहतं, नक्की कुठे गेलंय कळत नाही. तसं ते नियोजन नीट केलेलं नसतं, त्याचं बास्केटिंग नीट केलेलं नसतं. त्यामुळे आपल्याला धाकधूक असते की मला पुरेसे पैसे बाबा राहतील शेवटपर्यंत की नाही.
मी आता खर्च करतोय, पण पुढे मुलीचं लग्न येणार आहे, तिच्यासाठी घर घेत असताना तिच्या लग्नाच्या साठी ठेवलेल्या ठेवींवरती हात लागतोय का बाबा, हे जर आपल्याला क्लिअर नसेल तर आपण परत त्या दुश्चिंतेमध्ये जगत असू. अनेक जण बघा मॉर्निंग वॉकला मी पाहतो असं कॅल्क्युलेट करत असतात, पीपीएफ मध्ये इतके आहेत, हा त्या इकडे इकडे आहेत, ही मॅच्युरिटी अशी होणार आहे. अरे काय छान मस्त निसर्ग आहे, सकाळची वेळ आहे, त्याच वेळेला आपण जर पूर्ण आपण हीच कॅल्क्युलेशन करत असू आणि सतत सतत तीच कॅल्क्युलेशन करत असू तर ही दुश्चिंता आहे, चुकीची चिंता आहे. एकदाच काय ते आपल्या गुंतवणूक सल्लागाराबरोबर बसून तास 2 तास काढून त्याचं नीट बास्केटिंग करून घेतलं की बाबा रे माझ्याकडे दर 3-4 वर्षांनी रिन्युएशनला पैसे आहेत नाही आहेत, ओके, मला दर वर्षाला फिरण्यासाठी किती पैशाची माझ्याकडे तजवीज आहे, सगळ्या गोष्टी टेक केअर करून, हे जर मला क्लिअर असेल तर मी छान मुक्त मोकळ्या मनाने ते पर्यटनाचा देखील आनंद घेऊ शकीन. नाही तर जातोय 7 दिवस पण बापरे काय होईल, मार्केट पडलं तर काय, असं करून या सगळ्या नियोजनाकडे बघणं काही योग्य ठरणार नाही. त्यामुळे आपण पैसे काढून घेतोय, SWP ने विड्रॉवल करतोय, तर नक्की कुठल्या रकमेवरती विड्रॉवल ते करतोय ह्याच्यासाठी त्याचं बास्केटिंग करून घेणं हे अतिशय महत्वाचं आहे. हे जर आपण नीट केलं तर ही मात्र आपल्यासाठी एक अक्षय पात्राचा जसा घडा आहे त्याप्रमाणेची एक गोष्ट आपल्यासाठी ठरेल की जेणेकरून आपल्याला दर महिन्याला मिळणारी रक्कम ही अक्षयरित्या चालत राहील आणि त्यात आपण महागाईप्रमाणे दर 2-3 वर्षांनी वाढ देखील करू शकू. आणि ती देखील वाढ जर आपल्याला करायची इच्छा असेल तर आपल्याला एक नियम मात्र नोट करून घ्या, 0.5% इन अ मंथ, म्हणजे वर्षाला 6% जे गणित आहे हे आपल्याला व्हायलेट करायचं नाहीये. उदाहरणार्थ जर माझ्याकडे SWP साठी 1 कोटी रुपये असतील तर 0.5% होतो 50,000 रुपये. सो 50,000 रुपये दर महिना म्हणजे वर्षाचे झाले 6 लाख रुपये. 6 लाख रुपयाच्या वरती मी दर महिन्याला दर वर्षाला पैसे काढून घ्यायचे नाहीये. दिस इज माय अपेक्स लिमिट. हे जर आपण केलं तर होईल काय, त्यामध्ये जी 8 ते 9% पोर्टफोलिओमध्ये देखील वाढ होतीये, त्यांनी 2-3 वर्षामध्येच आपला पोर्टफोलिओ पुन्हा 1,25,00,000 1,30,00,000 पर्यंत पोहोचला असेल. आपण 1,30,00,000चा 0.5% मॅचअप करून 60,000 ते 65,000 रुपये दर महिना घेऊ शकतो. म्हणजे ही अशी प्रकारची अक्षय पात्र आहे की जे आपल्याला दर 3-4 वर्षांनी महागाईप्रमाणे आपल्या लाईफस्टाईलला मॅचअप करण्यासाठी म्हणून ती वाढ देखील करता येत जाईल. जेणेकरून जरी आता आपण 1 कोटी आणि 50,000 असं गणित केलेलं आहे, एक 8 ते 10 वर्षानंतर हेच गणित 1 लाख रुपये दर महिना आणि कॉर्पोसच माझा 2 कोटी अशा प्रकारे पुढे पुढे सरकत चिरकाल आपल्याला नेता येईल. पण जर हे गणित आपण बदललं तर लक्षात घ्या 14 ते 15%चा वेग मला इथून पुढच्या काळात तहत मिळतच राहील असं अज्युम करून घेणं म्हणजे मे बी ती मांजर कशी डोळे बंद करून दूध प्यायला घेते तशा प्रकारची अवस्था आपली होऊ नये. म्हणून कारण का तर तुम्हाला कुणीही आर्थिक सल्लागार असं सांगू शकणार नाही की हे 14 ते 15% वर्ष उजाडलं की FD सारखे 15% प्लस, असं होणार नाहीये. या आतमधली वाढ होते कशी, एखादं वर्ष आलं प्लस 35%, पुढचं वर्ष -5%, त्याच्या पुढचं वर्ष 10%, तिसरं वर्ष -20%, चौथं वर्ष परत 22%, 5वं वर्ष परत 35%. सो ही इररेग्युलर वाढ आहे. सो त्यामुळे इथे आपण
बरेच जण म्हणत असतात म्युच्युअल फंडामध्ये आता जे रिसेंट नवीन इन्व्हेस्टर आलेत आणि इंडस्ट्रीमध्ये आता म्युच्युअल फंड इंडस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट 60 ते 70% लोक हे गेल्या 3 वर्षात आलेले आहेत. सो हे सगळे नवीन आहेत. सो ह्यांनी बघितलेलं काय, इलेक्शन इयर मध्ये जी रॅली आहे त्याच्याने 20-30% मार्केट एक साईड वाढलेलं होतं. त्यामुळे यार इथे एफडी पेक्षा जास्त रिटर्न आहे म्हणून ते आले आणि जसे ते तिथे आले मार्केट पुन्हा स्टॅग्नंट झालं. सो म्हणून लक्षात घेणं गरजेचं आहे, हे क्रियमाण कर्म नाही. क्रियमाण कर्म हवं असेल तर एफडी, वर्ष उजाडलं 60% फिक्स, मग ते 60%च्या वर पण नाही जाणार खाली पण नाही जाणार. हे वर खाली जाईल पण ऍव्हरेज रिटर्न तुम्हाला 14 ते 15% येत राहू शकतो. सो आता हे अक्षय पात्र जर मला वापरायचं असेल तर मला अतिशय महत्वाचा अजून एक नियम वापरावा लागतो. तो म्हणजे मी फक्त इक्विटी आणि इक्विटी रिलेटेड फंड्स माझ्या पोर्टफोलिओमध्ये SWP साठी ठेवून त्यामधनच SWP सुरू करत असेल तर ही देखील माझी दुसरी घोडचूक ठरू शकते. का बरं? कारण की आत्ताच मी एक्सप्लेन केलं की मार्केट काही दर वर्षाला 14-15% रिटर्न इक्विटी मार्केट देणार नाहीये. मध्ये असे काही पॅचेस येणार आहेत ज्यावेळेला वर्ष 2-2, 3-3 वर्ष देखील आपल्याला काही रिटर्न नाही मिळाला, मे बी मायनस मध्येच मार्केट जात असलं आणि माझे जे इक्विटी फंडांमधनच SWP चालू असतील तर माझं काय होईल, माझा पोर्टफोलिओ धुपला जाईल. सो पोर्टफोलिओ सुद्धा -10% रिटर्न देतोय, मी 6% काढून घेतोय, म्हणजे या वर्षात 16% खालती. सो हे गणित उलट ऍक्टिव्हेट होऊ शकतं. आणि काय कसं आहे ना, माणसाच्या मेंदूमध्ये मृत्यूबद्दलची भीती आणि आपण साठवलेल्या पैशाबद्दलची भीती हे हाताळणारं केंद्र नाही एकच आहे. त्यामुळे जसं तर पोर्टफोलिओचं आपण बघतो ना व्हॅल्युएशन कमी झालेलं, त्याला जी वाटते भीती ती जणू काही माझा जीवच जाणार की काय आता, अशा लेवलची पॅनिक लेवलची भीती अनेकांना वाटत असते. कारण का तर न्यूरोलॉजिकली दिसतंय की ते केंद्र एकच आहे. तुम्ही ज्यावेळेला पैशाबद्दल वर खाली होतं त्याचा विचार आणि आपल्या जीवनाबद्दलचा विचार ज्यावेळेला करता, ते केंद्र जर एकच असेल तर तुम्ही त्याच लेवलवरती इमोशनली ड्रिव्हन होणार आहात. सो त्यामुळे हे लक्षात घेऊन आपल्याला त्याची विभागणी करणं गरजेचं आहे. मग ही विभागणी कशी करायची? तर आपल्या पोर्टफोलिओमध्ये डेट म्हणजेच कर्ज रोखे संलग्न म्युच्युअल फंडातल्या योजना देखील आहेत का? म्हणजे पूर्वी एक ऍडव्हर्टाइज येत होती, क्या आपके टूथपेस्ट में नमक है? तसं आजकाल कोणीही पोर्टफोलिओ दाखवायला आला की मला त्याला प्रश्न विचारावा असा वाटतो, क्या आपके पोर्टफोलिओ में डेट है? कारण का तर मोस्ट ऑफ लोकांनी जे घेतलेले असतात योजना त्या पास्ट रिटर्न्स बघून, आणि ते डेट मध्ये काय रिटर्न नाही मिळतो. सो ते आम्ही काही इक्विटी मधले सगळ्या योजना भारंभार सगळ्या घेऊन ठेवलेल्या असतात. सो त्यामुळे होतं काय, बरीच मंडळी म्हणत असतात ऍसेट अलोकेशन करा. ऍसेट अलोकेशन म्हणजे काय, तर त्यातला सगळ्यात मूळ गाभा हाच आहे की तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सायझेबल डेट पोर्शन असणं गरजेचं आहे. हे का गरजेचं आहे? डेट वरती रिटर्न तर मिळत नाहीत 6-7%, तर मुळात लक्षात घ्या, डेट हे मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट मिळवून देण्यासाठी नाहीच आहे. माझ्या पोर्टफोलिओ मधलं डेट म्हणजेच कर्ज रोखे संलग्न जे काही म्युच्युअल फंडाच्या योजना आहेत, त्या एखाद्या विमानतळावरती धावपट्टी कशी असते, वेग कोणाला आहे, विमानाला. वेग धावपट्टीला पण असून चालेल का? की सरकती धावपट्टी पण गेली आम्ही एकदम तुफान हाय स्पीड, नाही चालणार ना. सो त्यामुळे ही धावपट्टी स्टेबल असणं गरजेचं आहे. आता धावपट्टी किती असावी? विमान लँड करता येईल आणि टेक ऑफ करता येईल. माझ्या एकूण आर्थिक आयुष्याला पाहता किती
विमानं मला टेक ऑफला न्यायची आहेत आणि किती विमानं लँडिंग करायची आहेत, म्हणजे येत्या काळात माझे खर्च किती आहेत ठरलेले आणि माझी दीर्घ मुदतीची उद्दिष्ट कोणती कोणती आहेत, ह्याला ठरवून आपल्याला त्याचं कंपोजिशन ठरवावं लागेल. मग ते प्रत्येकासाठी एकच असेल का? कोणासाठी ते 10% असेल पोर्टफोलिओमध्ये, तर कोणासाठी ते 30-35% देखील असू शकतं, तर कोणासाठी ते 50% पण जास्त प्रमाणात डेट पोर्टफोलिओ असू शकतो. लक्षात येतंय? माझ्याकडच्या रुपया आणि रुपयाला जर मी गुंतवत असीन तर त्यावरती मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंटच आणायचा आहे. हा मुळात आपला गैरसमज आहे. मला पहिली विभागणी करून घ्यायची आहे की माझ्या पोर्टफोलिओ मधला कुठल्या भागातनं मला रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट एक्सपेक्टेड आहे आणि कुठल्या पोर्टफोलिओवरती रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट एक्सपेक्टेड नाहीये, स्टेबिलिटी एक्सपेक्टेड आहे. ह्यातली विभागणी करणं हे गुंतवणुकांच्या गणितातलं 60% काम आहे. आणि मोस्ट ऑफ लोक जे वैतागतात किंवा निघून जातात की हे काय सगळं बरोबर नाही म्हणतात, त्यांचं हे डिवायडेशनच नीट झालेलं नसतं. आपण पास्ट रिटर्न बघून जर सगळे इक्विटी फंड घेतलेत तर ते वाढतात त्यावेळेला आपण एकदम खुश आणि पडतात त्यावेळेला एकदम खुश, असं जर आपलं होत असेल, किंवा मे बी बरेच जण सांगतात रोज सकाळी उठल्यावरती ना ते ऍप ओपन केल्यावरती माझा ठरतो माझा मूड कसा आहे. बरेच जण पण बरेच कलिग्स देखील सांगत असतात किंवा आमचा बॉस आहेत ना, आज पहिलं काय बघा, ते जरा पहिलं सेन्सेक्स निफ्टीची लेवल बघा काय आहे, ते जर 200-300 पॉईंट प्लस असेल तर साहेबांकडे जा, त्यांचं मूड चांगला असेल. म्हणजे 300-400 पॉईंट खालती दिसलं तर काहीतरी नवीन सजेशन घेऊन जाल तर काय बाबा खरं नाही. बघा मित्रांनो, असं सेन्सेक्स निफ्टीची लेवल किंवा माझ्या पोर्टफोलिओची लेवल माझा आनंद किंवा माझा आयुष्यातला उत्साह ठरवत असेल तर अगेन इट इज अ साइन काहीतरी गडबड आहे. सो त्यामुळे हा मुळात आर्थिक नियोजन किंवा गुंतवणुका करण्याचं मूळ उद्दिष्टच काय आहे? मला आर्थिक चिंता नसावी, मला माझ्या वेळेवरती पूर्ण नियंत्रण असावं, ओनरशिप ऑन टाइम. माझे 8 ते 10 तास रोजचे मी काय कुठे घालवावे, काय करण्यामध्ये व्यतीत करावे, हे जर मला मुलीच्या लग्नाच्या पैसे जमा करण्यासाठी काम करायचं आहे, मला मुलाच्या शिक्षणाला पैसे जमवायचे आहेत, माझ्या निवृत्तीसाठी पुरेसे पैसे नाही आहेत, ह्या गोष्टीने मी काम करतोय, हे करण्याची काही वर्ष होती, ती जर मी पार केलेली असतील तर त्यानंतर मला माझ्या आनंदासाठी काम करायचंय आणि त्यामध्ये मला ह्या आर्थिक भय चिंता वाटल्या नाही पाहिजेत आणि त्यासाठी म्हणून हे धोरण आहे. स्वतः हे धोरण घेत असताना देखील बरेच जण म्हणतात हा मग ते जरा चांगले रिटर्न देणारे डेट फंड सांगा. तर लक्षात घ्या, जी चूक रामायणात सीतेने केली तीच आपण परत करायला जायची नाही. कुठली? सोनेरी मृगाच्या मागे जाणं. दरवेळेला दिसणारं सोनेरी मृग, हे मृग असेल, हे हरिण असेल का मारीच राक्षस. सो त्यामुळे डेट फंड हे लक्षात घ्या, आपल्या जंगलामधलं हरण आहे. हरण कधी शिकार करायला जातं का? शिकार करणारी हरणं शोधता येतात का आपल्या जंगलात? नाही ना. हरणाचं काम आहे गवत चरणं, कवळा कवळा चारा चरणं. ते शिकार करणार नाही, ते 6 ते 7% रिटर्न देणार. सो त्याच्यापेक्षा जास्त 9%, 10% किंवा 11-12% रिटर्न देणारे सुद्धा डेट फंड दिसलेत मला. त्यामध्ये लक्षात घ्या गुंतवणुकांमध्ये जितका रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जास्त तितकी रिस्क जास्त. जर आपण 9%, 10% मिळत असतील तर लक्षात घ्या जे डेट फंड मधली इन्व्हेस्टमेंट पण असते तर त्यामध्ये फक्त क्रेडिट रिस्क हा एक तर ऑस्पेक्ट असतोच, पण त्याबरोबर लिक्विडिटी रिस्क पण असते, ज्याला आपण म्हणतो सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. त्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या रिस्क आहेत. सो जे आपल्याला नियम दिलेला आहे ट्रान्झॅक्शन प्लस 1 डे का ट्रान्झॅक्शन प्लस 2 डे, हा त्या फंडाला पाळता येणार आहे का हे ठरतं कशावरनं? कुठल्या क्वालिटीच्या इन्व्हेस्टमेंट्स त्यांनी केलेल्या आहेत, त्यात लिक्विडिटी किती आहे, आणि जर त्यामध्ये लिक्विडिटी हाय असेल तर साहजिकच रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट
कमी राहणार आहे. सो त्यामुळे चांगला डेट फंड कोणता, जो सगळ्यात कमी रिटर्न. सो हे समजून घेणं हे अतिशय कठीण जातं अनेकांना. पण लक्षात घ्या, डेट फंडांचा आपल्या पोर्टफोलिओमध्ये जितका आपण कुशलतेने वापर करू, तुमच्याकडे एक धोरण असेल की मार्केट कुठेही गेलं तरी आपण काय करायचंय हे आपल्या समोर निश्चित असतं. की जर मार्केट वर जात असेल तर माझा हळूहळू डेट पोर्टफोलिओ मोठा होत जातो. मार्केट खाली जात असेल तर माझे डेटमधनं पैसे इक्विटीमध्ये पण जात असतात. माझा डेट पोर्टफोलिओ छोटा होतो जातो. ह्यालाच ॲसेट अलोकेशन म्हटलं जातं. पण हे करण्यासाठी माझ्या हातामध्ये ती तजवीजच नसेल तर मात्र SWPचा वापर करणं खूप कठीण जात असतं. सो SWPचा वापर आपण कुठे कुठे करू शकतो, तर थोडे आपण ह्याचे काही क्रिएटिव्हली आम्ही काही बनवलेल्या आहेत संकल्पना आणि आमच्या क्लायंट्स बरोबर आम्ही या बऱ्याच प्रमाणात वापरलेल्या. तर त्या काही गोष्टी तुम्हाला एक्सप्लेन करतो. की कर्जाबरोबर ह्याचं ब्लेंड खूप चांगल्या प्रकारे होऊ शकतं. सो कर्जाबरोबर जर ह्याचं ब्लेंड करायचं असेल तर कसं आपण करू शकतो, तर उदाहरणार्थ एखाद्याला गाडी घ्यायची आहे, तर त्याच्याकडे 15 लाख रुपये सुद्धा आहेत आणि 15 लाखाची त्याला गाडी घ्यायची आहे. तर साहजिकच माणूस काय विचार करतो की मी 15 लाख देऊन टाकीन आणि गाडी घेऊन टाकीन. पण लक्षात घ्या, आपल्याला ना हिंदी चित्रपटांनी कर्जाबाबत खूप चुकीच्या संकल्पना शिकवल्यात. की सावकार येतो, मग तो सगळं असं सामान बिमान बाहेर टाकतो, चला खाली करा हे घर. असे सगळे चित्रपट बघून बघून आपल्या अंतर्मनावर बराच परिणाम झालाय. त्यामुळे आपण कर्ज ही गोष्टच अतिशय चुकीची आहे, वाईट आहे, अशा प्रकारे विचार करत असतो. लक्षात घ्या, या प्रत्येक गोष्टीला कुशलतेने वापरता येणं हे आर्थिक नियोजन आहे. आणि कर्ज हे समृद्धांच्या हातामधलं टूल आहे. हे येत्या काळामध्ये हे काही गरिबांचं टूल आहे, हा आपला गैरसमज आहे. मला सांगा, भारतातले सगळ्यात श्रीमंत मंडळी कोण कोण आहेत, आणि भारतात सगळ्यात जास्त कर्ज घेतलेली लोक कोण आहेत. सो लक्षात घ्या, कर्ज हे निर्धनांचं साधन आहे. पैसे नसतात ती माणसं जाऊन कर्ज घेतात, हा मुळातच आपला गैरसमज आहे. कर्ज समृद्ध होण्यासाठी अशा प्रकारे घेतलं जातं की त्यांना माहिती असतं की माझ्या पैशांना काय वेगाने मला वाढवता येतंय आणि मला काय वेगाने कर्ज मिळतंय. सो या स्पीड मधला जो डिफरन्स आहे, त्या डिफरन्सचं गणित ज्यांना उलगडतं त्यांना हे टूल कळतं आणि ते वेल्थ क्रिएट करू शकतात. सो हे मे बी अंबानींसाठी काही लाख कोटींसाठी असू शकतं. आपल्यासाठी कार लोन, होम लोन, अशा छोट्या छोट्या गोष्टींसाठी की ज्याला आपल्याला किमान सिंगल डिजिट मधलं कर्ज हे सामान्य माणसाला उपलब्ध आहे, अशा गोष्टींसाठी याचा आपण कुशलतेने वापर करू शकतो. उदाहरणार्थ ज्याला EMI देता येणार असेल त्याच्या ऍक्टिव्ह इन्कम मधनं तर इट्स ओके. पण जरी आपल्याला हा EMI देता येणार नसेल आणि माझ्याकडे 15 लाख रुपये आहेत, तर त्या 15 लाखाला आपल्याला अशा प्रकारे वापरता येऊ शकतं की जेणेकरून आपली SWPनी EMI इतकी रक्कम दर महिन्याला मिळेल. म्हणजे जर माझा EMI 5 तारखेला जातोय तर 2 तारखेला माझ्याकडे SWP खात्यात येते आणि 5 तारखेला EMI जातो. आणि हे अशा प्रकारचं गणित, समजा इंटरेस्ट रेट 9% जरी असला आणि मला 15% माझ्या गुंतवणुकांवरती रिटर्न मिळतोय आणि मी त्याचा कुशलतेने वापर जर केला तर शेवटी काय होऊ शकतं, तर 15 लाखातनं रिडम्शन करत 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 देखील 7व्या वर्षाच्या शेवटी माझ्याकडे 7,84,000 रुपये उरलेले आहेत आणि माझी गाडी देखील EMI मुक्त झालेली आहे. म्हणजे माझ्याकडे जी गाडी आहे 5 वर्षानंतर 15 लाखाची, त्याचं पण काहीतरी व्हॅल्युएशन आहे, प्लस हे जे पैसे होते त्यातनं लोन फिटून देखील काहीतरी रक्कम उरलेली आहे. पण ह्याच गोष्टीला मला ती काही काळजी चिंता नको, थेट हा घ्या 15 लाखाचा चेक म्हणून आपण संपवू देखील शकतो. पण त्या संपवण्याची कॉस्ट काय असते, तर मी जरा फक्त
कॅल्क्युलेट करून दाखवली की जर आपण फक्त तो एक भावनिक थोडीशी वेदना आहे, दर महिन्याला ते पाहत राहणं आहे की येते रक्कम जाते रक्कम, असं पूर्ण 7 वर्ष पाहत राहावं लागेल, पण त्यावेळेला त्याची कॉस्ट 7,84,000 रुपये आपल्याला मिळू शकते. ज्यांना या अशा प्रकारे घ्यायची असेल कॉस्ट पे करून, ते याचा अशा प्रकारे वापर करू शकता. तसंच काय होतं, 50 जवळ आली की अनेकांना त्यांचं होम लोन लगेच संपवून टाकण्याचे पण वेध लागतात. इट इज ऑल्सो अगेन अ इमोशनल डिसिजन. कारण की आता लक्षात घ्या, आपलं 15-20 वर्षाचं किंवा त्यापेक्षा जास्त कालावधीचं होम लोन असेल तर त्या पूर्ण कॅल्क्युलेट करून त्याच्यातला जो इंटरेस्ट कंपोनंट आहे तो सुरुवातीच्या वर्षामध्ये जास्त प्रमाणात आपल्या काढून घेतलेला असतो. शेवटची उरलेली जर 5-7 वर्ष असतील तर त्यावेळेला आपलं प्रिन्सिपल कंपोनंटच मोठ्या प्रमाणात जाणार असतं. पण आपल्याला ते दर महिन्याला जातं, ते इरिटेशन संपवायचं असतं. ते इरिटेशन संपवण्याची देखील एक कॉस्ट आपण पे करतो. जर समजा आपल्याकडे मे बी कुठल्या जमिनीचे पैसे आले, प्रॉपर्टी डील मधनं काही पैसे आले, किंवा काहीतरी लोन मला पे करता येईल, माझ्याकडे 25 लाखाचं लोन उरलंय, 30,000चा EMI जातोय, तर मला ते पे ऑफ पण करता येऊ शकतं. त्याऐवजी मी याच 25 लाखातला अशा प्रकारे गुंतवणूक देखील करू शकतो जेणेकरून त्या गुंतवणुकीतून SWPनी मला EMI दर महिन्याच्या EMIच्या 2-3 दिवस आधी मिळेल आणि माझा EMI फेडला जाईल. असं देखील माझं 7 वर्षात गणित पूर्ण होऊन माझ्याकडे 26,65,000 रुपये उरू शकतात. सो 25 लाखाची जी रक्कम आहे ती 26,65,000 7 वर्षानंतर आपल्याकडे राहील देखील, जी तुम्ही वन स्ट्रोक लोन संपवून टाकलं, हा एक आनंद घेणार होतात. प्रत्येक आपण जो इमोशनल आनंद घेतो ना, त्याची एक फायनान्शियल कॉस्ट असते, फक्त ती आपण कॅल्क्युलेट करत नाही. ती जर आपण नीट कॅल्क्युलेट केली तर हाच रस्ता असतो संपत्ती निर्मितीचा. सो ह्यात होतं काय, अजून एक जण परत प्रश्न असा असतो की जर मी समजा माझा होम लोनचा हप्ता थांबवला आणि त्या रकमेची SIP केली तर काय. पण लक्षात घ्या, 7 वर्षाच्या काळात समजा आज मला गुंतवणुका 25 लाखाच्या करता येणार आहेत आणि त्या म्युच्युअल फंडाच्या युनिटची नॅव 50 आहे. पुढच्या 7 वर्षामध्ये 12 ते 15% वेगाने तेच पर युनिट साधारण 100 ते 110 होणार आहे. सो जर मी SIPनी परचेस करत असेल तर माझी ॲव्हरेज परचेसिंग कॉस्ट किती होईल, साधारण 75. सो 75 रुपयाची ॲव्हरेज कॉस्ट आणि 120 रुपये झालेली रक्कम वर्सेस 50 रुपयाचीच परचेसिंग कॉस्ट आणि 120 रुपये झालेले. यामध्ये देखील 40 ते 50% फरक आहे. लक्षात येत आहे. सो त्यामुळे आपलं काम काय होतं, आपण बऱ्याच वेळेला आपल्या भावनांना विचारांचे कपडे घालतो, एकदम टुमदार दिसतात ते, पण ते विचार नसतात, त्या भावनाच असतात. तर त्याचं हे उदाहरण आहे की आपल्याला वाटतं आपण आपल्या मनाचं समाधान करतो, ते काही पैसे मी खर्च करत नाहीये, त्याची मी SIPच करतो, पण त्याची SIP करून देखील आपल्याकडे इतकी रक्कम जमणं शक्य होणारं नाहीये. आणि जर मला त्या रकमेची SIP देखील करता येणं शक्य असेल तर मला तर EMI माझ्या ऍक्टिव्ह इन्कम मधनं देतच नाहीये ना, SWP मधनं जातोय. सो मी SIP देखील कंटिन्यू ठेवली 25,000ची, तर त्याची देखील 7 वर्षामध्ये एक कॉर्पस तयार झालेला असेल, प्लस हे देखील 26,65,000 जमलेले आहेत. किंवा मी SWP घेतलीच नाही आणि माझा EMI माझ्या ऑनगोईंग इन्कम मधनं केला, मी SIP देखील केली नाही, तर हे जे 25 लाख आहेत हे 7 वर्षामध्ये 14 ते 15% आपल्याला 60 ते 65 लाख रुपये देणार आहेत. सो लक्षात घ्या, SWP ही काही गोष्ट आपण जादूनी पैसे आणत नाही, आपल्याच पोर्टफोलिओ मधनं काढून घेतोय. सो अनेक जण म्हणतात मग आपण SWP नाही घेतली तर
मग ते पैसे जातील ना वाया, असं वाया वगैरे जात नाही, तुमच्याच पोर्टफोलिओमध्ये राहतात. पुढचा आणि अतिशय इंटरेस्टिंग मुद्दा, अनेकांना आजकाल अनियमित उत्पन्न आहे, म्हणजे फ्रीलान्सिंग करून किंवा अनेक वेगवेगळ्या अशा स्वरूपाच्या नोकरी किंवा व्यवसायामध्ये आपण इन्व्हॉल्ड असतो की जिथे आपल्याला दर महिन्याला फिक्स असं इन्कम नाही आहे. अशा पद्धतीने जे आयुष्य जगतायत त्यांचं फायनान्शियल लाईफ देखील इलरेग्युलर होत जातं. म्हणजे काय, तर ज्या महिन्यामध्ये मोठं पेमेंट आलेलं असेल त्या महिन्यामध्ये भरपूर प्रमाणात खर्च, से फॉर एक्झाम्पल त्या महिन्यात 1.5-2 लाख रुपये खर्च, आणि नंतर पुढचे 1-2 महिने पेमेंट येत नसेल तर 10-20 हजार रुपये पण काढणं कठीण. इतक्या लेवलवरचं इरेग्युलर आयुष्य ज्यांचं होतं ते जर होऊ द्यायचं नसेल तरी वी कॅन ब्लेंड दिस विथ SWP, आणि त्याचं एक कुशल नियोजन डेट फंडांनी आपण करू शकतो. ते कसं, तर आपण आपल्या सेव्हिंग बँकेच्या ऐवजी डेट फंडांचा प्लॅटफॉर्म वापरला. म्हणजे काय, तर डेट फंडां जे मला पेमेंट येत आहे त्यातली मोठी रक्कम, से फॉर एक्झाम्पल 3 लाख रुपये आले, मी 2.5 लाख रुपये तरी त्या डेट फंडांवरती पार्क केले. मी डेट फंड म्हणजे काय तर सांगितलंय, आपलं एअरपोर्टवरची धावपट्टी आहे, त्या धावपट्टीवरनं ठरतं की दर महिन्याला मला किती रुपये हवेत खर्चायला. समजा मला वर्षभरामध्ये इरेग्युलर इन्कम जरी असलं तरी वर्षभरामध्ये से फॉर एक्झाम्पल 6 लाख रुपये मिळतात, तर दर महिन्याला 40,000 रुपयाचा मी पगार घेतला पाहिजे. हेच माझं उत्पन्न वाढून ज्या वेळेला 12 लाख होईल त्यावेळेला मी माझा 80,000 रुपये पगार घेतला पाहिजे. म्हणजे काय, SWPनी तेवढं दर महिना घेतले पाहिजेत, आणि त्याच डेट फंडांवरती जे पार्क केले आपण तिकडनं आपण विमान सोडू शकतो आपल्या लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी सुद्धा. म्हणजे SIPच्या ऐवजी STPचं नियोजन देखील आपण इकडे करू शकतो. की एक प्लॅटफॉर्म जो वापरलाय, सतत माझ्या बँक अकाउंटवरती मला बॅलन्स मोठा दिसला जर मी खर्च करणार असेल तर तोच मी शिफ्ट करून ठेवतो या एअरपोर्टवरती, आणि तिकडनं दर महिन्याला एक विमान येतं जे मला दाणा पाणी देतं दर महिन्याचा खर्च चालवायला, आणि एक विमान जातं माझ्या लॉंग टर्मच्या दीर्घ मुदतीतल्या उद्दिष्टांसाठी स्पीड द्यायला. अशा प्रकारे देखील त्याचं नियोजन आपल्याला करता येऊ शकतं. पॅसिव्ह इन्कम म्हणून अनेकांना आता वाटलेलं असतं की आता खूप काम केलं आम्ही, मला आता पैसे कमावण्याच्या चिंतेतनं मुक्त व्हायचंय, आणि अशा प्रकारे पैसे हवेत की से फॉर एक्झाम्पल काही जण वकील आहेत, ते म्हणत असतील मला आवडली तर मी ती केस घेईन, नाही तर मी नाही घेणार, आता मला पैसे कमवण्यासाठी म्हणून काम करायचं नाहीये. सो अशा प्रकारचं नियोजन जर मला करायचं असेल तरी पॅसिव्ह इन्कम म्हणून आपल्याला SWPनी टेन्शन फ्री होता येऊ शकतं. हा देखील अनेक जण वापर करत असतात. मग त्याचा वापर करताना अनेकांनी ठेवलेले असतात की आम्ही FD करून ठेवलंय आणि त्या FDचं जे व्याज येतं ते आम्ही या संस्थांना दरवर्षी देतो, किंवा आम्ही दरवर्षी एखाद्या मुलाचा शिक्षणाचा खर्च करतो. असं काही देणग्या देण्यासाठीच गोल आपल्याकडे असेल तर ते गोल पूर्ण करण्यासाठी देखील FD पेक्षा आपण म्युच्युअल फंडांचा प्लॅटफॉर्म वापरून SWPनी जर ते नियोजन केलं तर ते अधिक कुशल पद्धतीने होतं. आणि यामध्ये अतिशय महत्त्वाचा रोल प्ले होतो, दॅट इज बाय टॅक्स. कारण का तर जे आपण FD करून उत्पन्न इंटरेस्ट मिळत असेल तर दॅट इज कम्प्लिटली टॅक्स्ड, वर्सेस ज्यावेळेला म्युच्युअल फंडातल्या ठेवी आहेत आणि त्यातनं विड्रॉवल आपण घेतोय तर त्यावरती डिपेंड ऑन ते डेट आहे, इक्विटी आहे, लॉंग टर्म कॅपिटल आहे, याप्रमाणे इट इज पार्शली टॅक्स्ड. त्यामुळे तुलनेने बराच कमी टॅक्स आपल्याला या रकमेवरती देतो, आणि आपल्याला तर ते पैसे उचलून दानच करायचे, द्यायचेच आहेत. सो त्यावरती देखील आपण टॅक्स भरत जास्तीचा राहण्यापेक्षा आपण तीच रक्कम अधिकची देणगी स्वरूपात देऊ देखील शकतो. सो ह्यासाठी देखील आम्ही अनेकांसाठी हे करून दिलेलं आहे. निवृत्ती नियोजन म्हणून ह्याचा खूपच छान वापर करता येतो. आता अनेकांकडे NPSचं खातं असतं, तर तुम्हाला माहिती असेल 60व्या वर्षी NPS आपलं
त्याच्यातलं आपण 60% रक्कम वयाची 60 पूर्ण झाल्यावरती काढू शकतो, विच इज टॅक्स फ्री. लक्षात येतंय? आणि जर एनपीएस वरती आपल्याला पेन्शन घ्यायचीच आहे, दॅट पेन्शन इज कम्प्लिटली टॅक्स्ड. दर महिन्याला मला पेन्शन मिळते ती कम्प्लिटली टॅक्स्ड आहे. वर्सेस हे जर 60% रक्कम मी काढून घेतली तर त्यावरती मला पहिला टॅक्स नाहीये आणि त्याला मी एसडब्ल्यूपीच्या नियोजनामध्ये वापरत असेन तर पुन्हा मला म्युच्युअल फंडाचा पार्शल टॅक्सेशनचा बेनिफिट मिळून माझे पोस्ट टॅक्स रिटर्न्स जे आहेत ते चांगले होतात. सो म्हणून एनपीएसचे 60व्या वर्षी जे पैसे 60% काढता येतात ते काढून देखील आपण ह्याचा एसडब्ल्यूपीनी खूप चांगल्या प्रकारे वापर करू शकतो. आता हे सगळं झालं का वापर करावा, कुठे करावा याबाबत. तर कुठे वापर करू नये, तर झालंय असं की एसडब्ल्यूपी बद्दल माझे बरेच पॉडकास्ट झाले, काही पॉडकास्टना 2-2, 5-5 लाख व्ह्यू आले, अनेक कमेंट आल्या आणि त्यानंतर मी हा पॉइंट घ्यायला सुरुवात केली. कारण का तर ती प्रश्न विचारणारी मंडळी 50च्या पुढचे असण्याऐवजी 25-30तली जास्त दिसायला लागली. की दर महिन्याचा रेग्युलर जे इन्कम हवंय ते जर एसडब्ल्यूपी मधनं मिळणार आपल्याला तर कामच करायला नको. एक नेट पॅक मारला की इंस्टाग्राम रील्स बघत माझं आयुष्य सुरळीत सुरू राहील, दर महिन्याला एसडब्ल्यूपी येत जाईल. सो असा विचार करून जर ह्याचा वापर करायला पाहत असाल तर लक्षात घ्या, हा राक्षसी वापर ठरेल आणि रिकामा मन, सैतानाचं साम्राज्य. आपल्याला मानवी आयुष्य मिळालेलं आहे, आपण प्राणी म्हणून 4 पायाचे जन्माला आलेलो नाही आहोत याचं भान राखून आपल्याकडे जरी साधन संपत्ती असली तरी 8 ते 9 तास कुठल्या तरी कर्मामध्ये व्यतीत करणं हे आपलं एक निहित मानवी कर्तव्य आहे. ह्याचा एसडब्ल्यूपीनी विसर पडू देऊ नये. अतिरेकी वापर टाळावा. अनेक जण तो मार्शमेलो खूप लवकर खाण्याच्या मोहामध्ये होतं काय की आपण त्याचा फ्लो वाढवतो. तो जो फ्लो जरी आपण वाढवत असू तरी काही वर्ष आपली आनंदात जातील, पण त्यानंतर मात्र खूप हे डेंजरस ठरू शकतं. सो त्यामुळे आपण ह्याचा वापर अतिशय मर्यादित पातळीवरती आणि जर गुंतवणुका करून जर आपण काही वर्षांनंतर करू शकत असू तर काय होईल, त्यात बफर देखील तयार होईल. से फॉर एक्झाम्पल मी 1 कोटी रुपयाची गुंतवणुका केल्या, 1-2 वर्ष जरा थांबलो आणि त्याच्यामध्ये 20-1 लाख रुपये जमले सुद्धा, तर 1 कोटी + 20 लाख म्हणजे एक बफर देखील, एक कुशन तयार झालंय. देन आय एम विथड्रॉइंग, इट इज ऑलवेज बेटर. सो असा किंवा जर खूप मोठा वापर केला तर हे गणित बिघडू शकतं, म्हणून त्याचा अतिरेकी वापर टाळा. अतिशय महत्वाची गोष्ट आहे, एसडब्ल्यूपी ही गोष्ट जरी तुम्ही करू शकलात ऑनलाईन, काय सगळे ऑप्शन स्कॅम, स्कॅर्वी या सगळ्या प्लॅटफॉर्मवरती उपलब्ध आहेत, पण त्याचा कधी करावा, कसा वापर करावा ह्याचा विवेकी वापर करणं हे गरजेचं आहे. म्हणजे जर कोणी चांगला आर्थिक सल्लागार असेल तर ही इज क्वालिफाईड इन इट, त्याला हे कळलेलं आहे हा वापर कधी करावा, काय करावा. अदरवाईज एक खूप चांगलं कापड घेऊन आपण स्वतःच शिवायला बसलो तर ते कुठे कापू आपण, कुठे शिवू, त्याच्यानं जो कुर्ता आपण तयार करू तसा प्रकारचा काहीतरी एसडब्ल्यूपीचा देखील आपण आपल्या हार्ड अर्न पैशाचं आपण नियोजन करून ठेवलेलं असेल. सो त्यामुळे असं करू नये. जर आपण महागा मोलाचं कापड देखील घेतलं तर आपण एक कुशल कारागिराकडनंच ते शिवून घेतो, स्वतः शिवायला जात नाही, तुमचेच पैसे आहेत. सो त्याचा वापर आर्थिक सल्लागाराच्या सल्ल्याने कराल तर ते कुशलतेने होईल. आता होतं काय, अनेक जण आर्थिक सल्लागाराचा सल्ला घ्यायला म्हणून बँकेत जातात. तर आपल्याकडे काही जुने बँकर वगैरे मंडळी असतील त्यांची मी सविनय पहिली माफी मागतो आणि पुढे सांगतो. कारण का तर जे 50-60 ओलांडलेली बँकर मंडळी आहेत त्यांच्या काळातलं बँकिंग व्यवस्था आणि आजच्या काळातली बँकिंग व्यवस्था ह्यात प्रचंड फरक आहे. पूर्वीच्या काळामध्ये काय देशपांडे काका, मुलीचं लग्न कधी आहे, पत्रिका पाठवा, आपण त्याच्यासाठी ठेवलेली FD आहे, हे सगळं माहिती असायचं. एक घरगुती
वातावरणासारखी गोष्ट असायची. पण तेच डोक्यात घेऊन जर आपण आजच्या बँकिंग व्यवस्थेत जात असू तर लक्षात घ्या, कोर बँकिंग पेक्षा नॉन बँकिंग इन्कम आता खूप मोठ्या प्रमाणात वाढले. तुम्ही कुठल्याही बँकेची बॅलन्स शीट बघा, खूप मोठ्या गेल्या वर्षीपासून पेक्षा यावर्षी नॉन बँकिंग ऍक्टिव्हिटीज मधलं उत्पन्न वाढत चाललं. आता नॉन बँकिंग इन्कम म्हणजे काय, तर इन्शुरन्स विकून, म्युच्युअल फंड विकून. आता ही जी मंडळी तिथे बसलेली असतात रिलेशनशिप मॅनेजर म्हणून, त्यांना काही पडलेली नसते. तिथे समोर 25 वर्षाची व्यक्ती आहे का 65, त्यांना त्या महिन्यामध्ये जे टार्गेट दिलंय ते तुम्हाला द्यायचं असतं. सो त्यामुळे अशा परिस्थितीत मोस्ट ऑफ द टाइम युलिप प्लान्स दिले जातात, युनिट लिंक इन्शुरन्स प्लान. माझं म्हणणं असतं बऱ्याच वेळा शत्रूंना देखील ही योजना कधी देऊ नये. कारण का, तर त्याच्यामध्ये मुळात बेसिक फरकच सांगतो तुम्हाला. लक्षात घ्या, सेबीच्या अंतर्गत ज्या काही योजना आहेत म्हणजे गुंतवणुकीच्या, त्यावरती फार फार तर 2-2.5% एक्सपेन्स रेशो घेता येतो. अगदी इन एक्स्ट्रीम ऑन एन ॲव्हरेज 1-1.5%चाच असतो. बट इन इन्शुरन्स ते सगळे नियम सेबीचे लागू नाही होत, IRDA होतात. आणि IRDAच्या नियमांप्रमाणे हा एक्सपेन्स रेशो 45% नेता येतो वेगवेगळ्या हेडरनी. 2% हे, 3% ते, 5% ते, असं करून. सो त्यामुळे बऱ्याच वेळेला आपल्याला सांगितलं जातं, हे बघा हे म्युच्युअल फंड आहे पण ह्याच्यामध्ये काही इन्शुरन्स नाही मिळणार. हा पेपर बघा, ह्याच्यात तुम्हाला इन्शुरन्स पण मिळेल, इन्शुरन्स फ्री. तर ते इन्शुरन्स फ्रीची किंमत तुमची 45% ठरू शकते. त्यामुळे मी अनेकांना म्हणतो की तुम्हाला मुलं किती, ते म्हणतात 2. म्हणतात चूक, तुम्हाला तिसरा मुलगा पण आहे. कोण, ज्याने तुम्हाला इन्शुरन्स विकला. कारण का ते दोघही जण मिळून 60% घेणार आहेत, वेराज IRDA दिलेल्या परवानगीनी तो एकटा 45% घेणार आहे. सो हा तुमचा मोठा मुलगा आहे. सो त्यामुळे जे कोणी मंडळी तुमच्या बँकर विंकर जे मागे लागतात, गोड गोड बोलतात, परत परत येतात छान असे सूटबूट घालून, मग कधी कधी टीम मिळून असे 3-4 जण घरी येतात. हे का होतं, त्या तिसरा मुलगा आहे तुमचा, एवढं तर प्रेम करणारच. सो त्यामुळे लक्षात घ्या, अशा आर्थिक सल्लागाराकडनं सल्ला घ्या जो तुम्हाला पुढची अनेक वर्ष सेवा देऊ शकेल आणि जो त्याची मॉरल रिस्पॉन्सिबिलिटी देखील घेऊ शकेल. बँकेमध्ये ते आत्ता विकल्यानंतर त्यांना 2-3 महिन्यानंतर जरी तुम्ही पुढे आलात तरी त्यांना माहिती असते मी या खुर्चीमध्ये बसलेला नसणार आहे. त्यामुळे पुढचा व्यक्ती येईल तो यांना फेस करेल. मग ते चिडलेल्या काकांना शांत केलं जातं. त्यांना म्हटलं जातं कॉफी पिणार का, त्यांना कॉफी दिली जाते. तोपर्यंत काका शांत होतात. मग दुसरा एक फॉर्म काढला जातो आणि सांगितलं जातं बघा तो माणूस एकदम वाईट होता हो, त्यांनी असं सगळं विकलं तुम्हाला, वाईट झालं, आपण सगळं लॉस रिकव्हर करूया. ही बघा ही मस्त गॅरंटेड इन्कमची योजना आहे. सो पहिल्याचं टार्गेट दुसऱ्याचं टार्गेट पूर्ण करतो. असाच अनेकांचे पैसे हे बँकर्स ते टार्गेट आयुष्याचे पूर्ण करण्यासाठी म्हणून, त्यांना प्रमोशन घेण्यासाठी म्हणून तुमचा रिटायरमेंट फंड आणि सगळ्या गोष्टी वापरल्या जातात. तुमच्या आयुष्याच्या टार्गेटसाठी काही ती धावत नाहीत. सो त्यामुळे तुमच्या आयुष्याच्या टार्गेटसाठी कोण धावेल, तर असा आर्थिक सल्लागार धावेल की जो तुम्हाला कैक वर्ष सेवा देऊ शकतो आणि तुम्हाला चांगल्या सेवा मिळाल्या तर तुम्ही रेकमेंड करून तुमचे अधिक मित्र परिवार हे देखील त्याच्याकडे येऊ शकतात. एका क्लायंटमधनं त्याच्याकडे 3-4 क्लायंट येऊ शकतात. अशा प्रकारे पुढे पुढे जाता येऊ शकेल. अशा प्रकारचा जर आर्थिक सल्लागार तुम्ही घ्याल तर ही अडचण तुम्हाला येणार नाही. सो अतिशय महत्वाचा मुद्दा जो मी आतापर्यंत थांबवला होता, सो ह्याबद्दल आपण नीट चर्चा करूया. दॅट इज SWP आणि टॅक्सेशन किंवा म्युच्युअल फंडातल्या ज्या गुंतवणुका होतात आणि त्यामधलं टॅक्सेशन कसं होतं. आता काय झालंय, आय एम 3rd जनरेशन इन टू दिस. मी डोळे उघडल्यापासून कार्टून नेटवर्क बघितलं नाही, CNBC बघतच मोठा झालो. त्यामुळे झालं असं की कैक वर्षाचा मोठा काळ मी असा बघितलेला आहे की ज्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट म्हणजे आणि टॅक्स आणि शेअर बाजारातले गुंतवणूक आणि टॅक्स हा प्रश्नच नव्हता.
365 दिवस फक्त थांबलं की टॅक्स बिक्स काही प्रकारच नाही, कारण आता शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स होता, लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्सच नव्हता. आता गुंतवणुकीच्या गणितांमध्ये भरपूर बदल होऊन जरा ते कॉम्प्लिकेटेड का व्हायला लागलंय, तर लॉंग टर्म कॅपिटल गेन टॅक्स, डिव्हिडंड वरती टॅक्स, ह्या ज्या सगळ्या गोष्टी यायला लागल्या, त्यामुळे ही गोष्ट नीट समजून घेणं इज इंटरेस्टिंग. आणि नीट त्याचा जर कुशलतेत समजून घेऊन वापर केला तर आपल्याला काही अडचणी येणार नाहीत. त्यामुळे हे नीट समजून घ्या. तर लक्षात घ्या, ज्या वेळेला आपण 1 कोटीची एफडी करून ठेवलेली असेल आणि 7% आपल्याला व्याज येतं, त्यातला 1 रुपया देखील तुम्ही वापरा अथवा न वापरा, तुम्ही ज्या कुठल्या टॅक्स लॅब मध्ये आहात त्याचा ऍप्लिकेबल होऊन तुम्हाला तेवढा टॅक्स भरावाच लागतो. ज्या वेळेला आपण म्युच्युअल फंडामध्ये गुंतवणुका करतो आपल्याकडे अजून व्हॅल्युएशन टॅक्स नाहीये. म्हणजे 1 कोटीची गुंतवणूक पुढे 1,20,00,000ची झाली, मी पैसे 1 रुपयाही काढून घेत नाहीये, तर मला आत्ता 1 रुपया देखील टॅक्स भरावा लागेल का? तर नाही भरावा लागणार. जोपर्यंत मी कुठलंही विड्रॉवल करत नाही तोपर्यंत तरी मला कुठलाही टॅक्स लागत नाही. ही एक संकल्पना अतिशय महत्वाची आहे, कारण का आता अनेकांकडे ना जनरेशनल वेल्थ असते. आता ही जनरेशनल वेल्थ म्हणजे काय, माझ्या आजोबांनी ठेवलेली एफडी आणि ती कंपाऊंड होत 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 मोठीशी 1-1.5 कोटीची माझ्या नावावरती जर एफडी असेल आणि माझ्याकडे देखील जर काय म्हणता येईल 25-30 लाखाच्या पगाराची नोकरी असेल, तर मी पण 30% टॅक्स लॅब मध्ये आहे. पण ती जी 1 कोटीची एफडी आहे त्याचं 7 लाख रुपये जे मिळणार आहेत ते 7 लाखाचे 30% म्हणजे 2,10,000, म्हणजे ऑलमोस्ट माझा 1 महिन्याचा पगार हा मी टॅक्स पोटी देतो. का? आजोबांनी एफडी करून ठेवली आहे माझ्या नावाने म्हणून. मी 1 रुपया देखील वापरतो का? नाही, मी पुरेशा उत्पन्न गटात आहे. मला देखील हीच पुढे पास ऑन करायची माझ्या पुढच्या पिढीला. मे बी मला पण त्याच्यातला 1 रुपया देखील वापरावा लागणार नाही, पण मी दर वर्षाला ह्याचा टॅक्स किती मोठ्या प्रमाणात देत राहतो. आपल्याकडे देखील असे अनेक जण असणार आहेत की ज्यांना माहिती आहे की माझ्याकडची काही रक्कम ही जनरेशनल वेल्थ आहे, याला तर हातच लागणार नाहीये, ही फक्त मला एक मानसिक समाधान शांतता देते की एवढी रक्कम आपल्याकडे आहे बाबा, की ही माझ्या मुलांना देणार आहे मी, ही माझ्या नातवंडांना देणार आहे मी. मग त्याच्यासाठी एफडी करून दर वर्षाला टॅक्स लायबिलिटी का घेता आणि पोस्ट टॅक्स रिटर्न्स आपले कमी करून का घेता? जर तुम्हाला त्याच्यावरती जोखीम नाही घ्यायची आहे तर डेट फंडांमध्ये ठेवा, एफडी सारखेच तुम्हाला रिटर्न मिळतील आणि टॅक्स भरावा लागणार नाही. आणि ज्या वेळेला आपण त्यामधनं रिडम्शन्स करू तर लक्षात घ्या, आपण कम्प्लिटली रिडम्शन करत नाही. समजा माझ्याकडे असे 50 लाख रुपये आहेत, त्यातलं किती अशी शक्यता आहे माझी की 50 ते 50 लाख एकाच वर्षात लागले, मे बी 5 लाख लागतील, 10 लाख लागतील. जेवढी मी रक्कम काढून घेईन त्यामध्ये जेवढा प्रॉफिट कंपोनंट आहे त्यावरच मला टॅक्स भरायचा आहे. दॅट इज वाय इट इज पार्शल टॅक्स सिस्टीम. कळतंय? थोडं अधिक स्पष्ट करण्यासाठी एक उदाहरण देतो. पूर्वी इराण्याचे कॅफे असायचे माहितीये, तिथे जर आपण केक प्लेट ऑर्डर केली तर आपल्याकडे रंगीबिरंगी 5-7 केकची अशी प्लेट यायची. मे बी त्यातला आपण एकच केक खाल्ला तर तुम्हाला 7च्या 7 केकचं बिल व्हायचं का? तुम्ही जो केक उचललाय त्याच केकचं बिल बनायचं. पण तुम्ही जर आता अलिशान आला कार्टा रेस्टॉरंट मध्ये गेलात आणि तिथे जर केक प्लेट ऑर्डर केलीत, मे बी त्याला हात पण नाही लावलात आणि जे 5-7 केक आलेले आहेत त्या सगळ्याचं बिल तुम्हाला बनणार आहे की नाही बनणार आहे? ती तुमची एफडीची व्यवस्था आहे. आणि जर 1 किंवा 2 केकचे तुकडे खाल्लेत तर त्याचाच फक्त टॅक्स बिल बनणार आहे. दॅट इज पार्शल टॅक्स सिस्टीम. आता लक्षात येतंय? सो SWP नी आपण दर वर्षाला 1 कोटीतनं 6 लाख जर काढून घेत असू
तर 6 लाख रुपये काय पूर्ण आपला प्रॉफिट तर नाही आहे. मे बी जर ते पहिलंच वर्ष असेल तर मे बी त्याच्यामध्ये 1 ते 1.5 लाखच टॅक्स दिसणार आहे आणि 1,20,000वर तर एक्झम्पशनच आहे. म्हणजे 1.5 लाखापैकी उरले 30,000 किंवा वर्षभराच्या आत जर आपण काढत असू तर 20% टॅक्स लागणार. पण किती, जेवढा काढतोय त्यावरच. आणि हेच जर आपण डेट आणि इक्विटी ह्याचं बास्केट करून घेतलं असेल, मी जे 1 कोटी ठेवलेले आहेत तर त्याच्यातले माझे 15 लाख रुपये डेटमध्ये आहेत आणि त्यातनं 50,000 रुपये SWP जाते, तर माझं तिकडचं कॅपिटलच जात आहे ना. जे माझं कंपाऊंड होत आहे 85 लाखाचं इक्विटी मधलं, त्याला पुढची से फॉर एक्झाम्पल 2 वर्ष हातच लागत नाही. सो जरी माझे पैसे मार्केट पडत राहिलं 2 वर्ष तरी त्यातनं रिडम्शन होईल का? 1 कोटी रुपयाची विभागणी जर मी अशी केली की 15 लाख रुपये मी डेटमध्ये ठेवले आणि 85 लाख रुपये इक्विटीमध्ये ठेवले, आणि जर मी 15 लाखाचा जो पोर्शन आहे त्यावरनं SWP सुरू केली, हळूहळू माझं डेटचं कंपोनंट जो आहे ते रिकामा होत जाईल. पण माझ्या इक्विटी बास्केटला पुढची 2 वर्ष हातच लागत नसेल तर त्याला कंपाऊंड व्हायला वेळ मिळतोय. लक्षात आलं? होईल ना, होऊ दे ना कमी, 2-3 वर्ष आपल्याला हातात मिळतात. सो वी कॅन डिसाइड, म्हणजे से फॉर एक्झाम्पल तुम्ही आणि तुमचा आर्थिक सल्लागार मिळून डिसाइड करू शकता की पुढच्या 2-3 वर्षाच्या SWP ची तजवीज कधी करायची. ते रिडम्शनचा ठरवण्याचा जो अधिकार आहे तो मी मार्केटवरती सोडून देत नाही, तर पीई व्हॅल्युएशन्स पाहून घेऊ शकतो की ज्या वेळेला मार्केट बऱ्यापैकी एक्सपेन्सिव्ह आहे, मे बी निफ्टी पीई 24-25च्या जवळ गेलेला आहे, अशा वेळेला माझ्या 2-3 वर्षाच्या SWP जातील इतक्या रकमांची जर मी सोय करून ठेवली डेटमध्ये, तर पुढच्या 2-3 वर्षात परत मला अशी कधीतरी संधी मिळू शकते. अगेन्स्ट दर महिन्यालाच मी इक्विटीचा पोर्टफोलिओ धुपायला घेतला. लक्षात येतंय? त्यापेक्षा दर महिन्याला रिडम्शन इक्विटी पोर्टफोलिओ मधनं करण्यापेक्षा 2-2.5 वर्षामधनं एकदाच रिडम्शन केलं तर हे अधिक चांगलं नियोजन होतं. पुढे पी व्हॅल्युएशन 25चं अजून 27-28, मार्केटमध्ये एकदम तुफान युफोरिया आहे, मार्केट वाढतंय, सगळेजण नवीन इन्व्हेस्टर, पानवाला देखील टिप द्यायला लागतो, अशी स्थिती ज्या वेळेला येते त्यावेळेला बघा तुम्ही 28-29चा पीई व्हॅल्युएशन, तुमचे 2-3 वर्षाच्या SWP ची तजवीज देखील झाली आहे ना. अजून 10-15% आपण पोर्टफोलिओ डेटमध्ये काढून ठेवायचा. पुढच्या 1-2 वर्षात कधीतरी पुन्हा मार्केट 20-21चा पीई किंवा 18-19चा पीई दाखवेल, त्यावेळेला ते पैसे इन्व्हेस्ट करता आले पाहिजेत. मोस्ट ऑफ लोकांचा अनुभव मी सांगतो, ज्या वेळेला मार्केट 18-19च्या पीई वरती येतं, म्हणजे जर म्हटलं जातं देर इज ब्लड बाथ इन इक्विटी मार्केट वगैरे, त्यावेळेला इन्व्हेस्ट करायला पैसेच नसतात. म्हणून आर्थिक सल्लागार असला पाहिजे. तर आपल्याकडे तजवीज राहते की प्रत्येक स्थितीमध्ये काय करायचंय, आणि तुम्हाला मोस्ट ऑफ तुम्ही कोणाही आर्थिक काय म्हणतात विश्लेषकाचं वाक्य ऐका, ते प्रत्येक जण म्हणतात सगळ्यात उत्तम रिटर्न कधी मिळतो, ज्या वेळेला असं ब्लडबाथ असतं, सगळेजण विचार करत असतात आता माणूस म्हणजे डायनॉसॉर होणार, काही राहणार नाहीये, अशा पातळीवरती ज्या वेळेला इन्व्हेस्टमेंट होतात त्याच्यावरचा जो रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट आहे दॅट इज ऍक्च्युअल वेल्थ क्रिएशन. तोच तर तुमच्या काय ते पोर्टफोलिओला अल्फा क्रिएशन वगैरे जे ते सगळं देतं. अल्फा म्हणजे काय, तर इंडेक्स ज्या लेवलवर वाढतो त्याच्यापेक्षा 2-3% जर मी वर वाढत असेल तर ते ऍव्हरेज रिटर्न पेक्षा प्लस साइड हे जनरेट करण्याचं माध्यम काय आहे, तर हे अशा प्रकारचं नियोजन. सो म्हणून मी म्हणतो क्या आपके पोर्टफोलिओ में डेट है. तुमच्याकडे कुशल आर्थिक सल्लागार आहे की नाही हे मला फक्त पोर्टफोलिओ बघितल्यावरती लगेच कळतं. डेट कंपोनेंट किती आहे हे जरी पाहिलं आपण तरी लक्षात येतं. पोर्टफोलिओ वाढच होणार नाही आणि धुपायला लागणार ना. सो उलट
ज्यावेळेला मी अशा प्रकारचं इक्विटी बास्केट ठरवत असेल ज्याला 2-3 वर्ष हात लागणार नाहीये, त्यामध्ये तर उलट चांगल्या प्रकारचे सेक्टोरल फंड्स घेतले तर उलट अधिक रिटर्न मिळणार आहे. आणि मला माहिती आहे ना 2-2.5 वर्ष माझ्याकडे SWP जाण्यासाठी फंड्स आहेत. सो इकॉनॉमिक देशाच्या आर्थिक गोष्टीमध्ये काय घडतंय हे पाहून इन्व्हेस्टमेंट्स केल्या गेल्या तर तो अधिकचा रिटर्न देखील मिळणार आहे. मोस्ट ऑफ लोक काय करतात, पास्ट रिटर्न बघतात आणि इन्व्हेस्टमेंट करतात. मला कळत नाही इतकं इन्व्हेस्टमेंट सोपं असतं तर दुसरीतल्या मुलांनी पण केलं असतं ना. त्याला पण कळतं ना 12% एक फंड देतोय, दुसरा फंड 18% देतोय, तिसरा फंड 24%. मोठी संख्या ओळखा. दुसरीतल्या मुलाला पण शिकवलंय, तो पण म्हणतो 24% मोठा रिटर्न आहे, चला ह्याच्यात करून टाका. इतकं जर सोपं फंड सिलेक्शन असतं तर काय हवं होतं. म्हणून काय होतं, जे पास्ट रिटर्न बघून पोर्टफोलिओ डिझाईन करतात ते जसा तो फंड घेतात तसा तो वाईट परफॉर्म करायला सुरुवात करतो. कारण तुम्हाला तर हे पण माहिती नसतं की जो 24%चा रिटर्न आणून दिलाय त्या टीम मधला त्यांचा कॅप्टन होता कोण, तो फंड मॅनेजर कोण होता. आणि तो जो फंड मॅनेजर ABC कंपनीमधनं 24% मिळालेत तर त्याला EBC कंपनी मोठं पॅकेज देऊन ऑफर करत असते ना. मग तो तिथे गेलाय हे ट्रॅक तुम्ही ठेवू शकता का तुमचा आर्थिक सल्लागार. त्याचं पूर्ण वेळाचं कामच हे आहे ना. आम्ही ते सगळ्या कॉन्फरन्सेसना जा, त्यांच्याबरोबर वेगवेगळे कॉन्फरन्स कॉल करा. तो त्यामुळे लक्षात येतं अरे हा आदित्य बिर्ला होता, आता हा HDFC ला गेला, हा HDFCचा टाटाला गेला. सो कोण फंड मॅनेजर कसा. आपण म्हणतो की नाही विराट कोहली ज्या टीम मध्ये असेल तर जिंकायचे चान्सेस जास्त आहेत. मग आमच्याकडे पण आहेत की विराट कोहली. विश्वास ठेवा की. तुम्ही फक्त टीमचं नाव बघता, अरे वा कोलकाता नाईट रायडर, अरे पण बदलली ना टीम पुढच्या वर्षी. आर्थिक सिच्युएशन बदलली म्हणजे कालच्या न्यूजपेपरची हेडलाईन वाचायची आणि उद्या पण तीच हेडलाईन आहे असं ठरवून पुढे जात असू आपण तर कसं चालेल. उद्याच्या न्यूजपेपरची हेडलाईन बघायची असेल तर आजच्या दिवसात काय होतंय अर्थव्यवस्थेमध्ये हे पाहिलं आणि जर पुढची दिशा ठरवली तर रिटर्न ऑन इन्व्हेस्टमेंट जनरेट होणार आहे ना. सो अशा प्रकारे जर आपण नियोजन केलं तर लक्षात घ्या डेट आणि FD वरचं टॅक्स हा सेम आहे. फक्त फरक एवढाच आहे की एकावरती कम्प्लिटली टॅक्स सिस्टीम आहे आणि दुसऱ्यावरती जेवढं रिडम्शन करू आपण त्यातल्या प्रॉफिट वरतीच टॅक्स आहे. वर्सेस इक्विटीमध्ये शॉर्ट टर्म कॅपिटल गेन टॅक्स हा 20% आहे. पण जर आपण हे 2-3 वर्षाचं गणित पाळत असू तर मला वाटत नाही आपल्याला शॉर्ट टर्म प्रॉफिट बुक करण्याची वेळ फार येईल. इन एक्स्ट्रीम सिच्युएशन येऊ शकते पण मोस्ट ऑफ सिच्युएशन मध्ये एका वर्षात 20%चा टॅक्स फेस करायला लागण्याची सिच्युएशनच येणार नाही. आणि दुसऱ्या केसमध्ये 1,20,000चं आपल्याला एक्झम्पशन मिळेल आणि त्याच्या पलीकडच्या प्रॉफिटवरती 12.5% टॅक्स लागेल. सो विचार केला आपण तर सगळ्या प्रकारच्या टॅक्सेशन सिस्टीम मधला सगळ्यात लोएस्ट टॅक्स जर कुठला असेल तर या व्यवस्थेत आहे. आज सरकारने बऱ्याच गोष्टी स्टेबली दिल्यात, लॉ अँड ऑर्डर दिली आहे म्हणून तुम्ही सगळेजण मी इकडे आलेलो आहोत. आपल्याला माहित नाही, आपल्याला माहिती आहे की आपल्या घरी जाऊन कोणी घर फोडणार नाहीये. तितकी पोलीस यंत्रणा कायदे व्यवस्था आपल्याकडे चांगली आहे. त्यामुळे पण आपण संध्याकाळचे येतो, आपण 5-5, 7-7 दिवस फिरायला जातो आणि त्याचमुळे इंडस्ट्रीज प्रॉफिट चांगला कमवतात, कंपन्यांची प्रगती होते, शेअर बाजार पुढे जातो, म्हणूनच रिटर्न मिळतो. मी म्हणतो प्रत्येकाला त्याच्या कर्माचं फळ मिळावं. सरकारचं जे कर्म आहे त्या सरकारचं कर्माचं फळ त्याला देऊन टाका ना. आणि जर फिक्स द्यायचंच आहे, मॅन्डेटरी आहे, त्याच्यापासून जो पळवाट नाहीये तर वाईट तोंड करून का द्यावं. जर द्यायचंच आहे तर आनंदाने द्यावं. मी म्हणेन प्रत्येकाने या वर्षी जेवढा टॅक्स भरलाय पुढच्या वर्षी तुम्हाला भरपूर टॅक्स लागो. भरपूर टॅक्स लागला याचा अर्थ तुमचं उत्पन्न वाढतं ना. सी द ब्राइटर पिक्चर. सो असा विचार करूया, सगळेजण भरपूर टॅक्स भरूया आणि दरवर्षी भरपूर टॅक्स भरायला लागू दे तुम्हाला. अशा सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. माझी ही तिन्ही कार्यालयाचे मॅनेजर्सचे नंबर देखील मी दिलेले आहेत. तुम्हाला माझ्याशी
संपर्क साधून माझी वेळ तुमची वेळ जुळवून जर चर्चा करायची असेल इन्व्हेस्टमेंट्स बाबत, तुम्हाला आर्थिक सल्ला हवा असेल तर तुम्ही सांगू शकता. आय एम थर्ड जनरेशन इन टू दिस इंडस्ट्री आणि ऍक्टिव्हली गेली 12 वर्ष काम करतोय. माझा यूट्यूब चॅनल देखील आहे संवेदन इन्व्हेस्टमेंट. तो संवेदन इन्व्हेस्टमेंट चॅनलवरती तुम्हाला या प्रोग्रामचे देखील व्हिडिओ मिळतील, आधीचे झालेल्या प्रोग्राम्सचे सुद्धा व्हिडिओ मिळतील. वेगवेगळ्या संकल्पना, टॅक्सेशन, लिक्विड फंड, डेट, इक्विटी मधले वेगवेगळे सेक्टोरल फंड्स, या सगळ्यावरती तुम्हाला. आणि जर तुम्हाला वाटला कुठला प्रश्न पडलाय ह्याच्यावरती व्हिडिओ नाही आहे तर नक्की आम्हाला सांगा. तुम्हाला वाटतं म्हणजे इतरांना देखील असू शकतं, त्यावरती आम्ही व्हिडिओ नक्की बनवू. सो दॅट्स इट फ्रॉम माय एंड. थँक्स अ लॉट.